काय दक्षिण दिशा अशुभ आहे? काय संबंध आहे दक्षिण दिशा? तुका म्हणे हरीच्या दासा आणि शुभ काळ अवघ्या दिशा. जर तुम्ही हरीचे दास आहात तर तुमच्यासाठी सगळ्या काळ आणि सगळ्या दिशा या शुभ असल्यासाठी आहेत. आणि आपण खुशाल ती गाडी घ्यायची, तिला काळी बाहुली उलटी लाटायची. अनेकदा प्रकार पाहतो आपण. बरं बाहुली सुलटी लावली तर काय होतं? एखाद्या दिवशी प्रयोगच करून पाहिजे. पण नाही, गाडी सुलटी राहावी म्हणून बाहुली. बरं गाडी रंगी तर बाहुली काय कमाल. ड्रायव्हर दारू पिऊन चाललं तर खातून ना पाहिजे. हे पहा, जगद्गुरु तुकोबरायांनी या भाकड गोष्टी अजिबात रसत नाही. तुकोबराय त्यांना एकच माहितीये, समाजाच्या हितासाठी मला स्वतःला जे जे करता येईल ते मी केलं पाहिजे. अहो हे पहा, तुम्ही म्हणता अध्यक्षराचं नाव तर श्रीमंत कोकाटे सर नेहमी सांगतात ते कृष्णाचं उदाहरण देतात आणि कंसाचं उदाहरण देतात. दोघांचे अध्यक्षर काय कय दोघांचं जमलं का? बर रामाचं रावणाचं अध्यक्षर काय र दोघांचं जमलं का? त्यांनी नंतर मुलायम सिंग आणि मायावतींचं पण उदाहरण दिलं. दोघांचं जमलं का? बर रुपाली ताई सोमरेन रुपाली ताई चाकणकर यांचं जमलं का? नाव काय? रोज अख्खं नाव एक अध्यक्षर असेल तर सोडून अख्खं नाव एक. या गोष्टीनं काही होत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा हा विचार आपण या ठिकाणी समजून घेतो आहोत. आणि जेव्हा तुम्ही वास्तूची शांती करता तेव्हा तुकोबरायांचं म्हणणं आहे शांती करावी वासनेची. सगळं जग सांगतं वास्तूची शांती करा, तुकोबराय म्हणतात वास्तूची नाही, वासनेची शांती करते. गज अगोदर सिमेंटनी बुजून टाक. 4-2 साड्या कमी कर, कुलूप कधी लागत एवढं सिमेंट लावायचं. पोट दुखी बंद झाली पाहिजे. अहो एक काळ होता की ते गुड नाईटचं जे असतं ना ते आपण लावतो लिक्विड, तर मच्छर त्याच्या वासानं पळून जायचे. आता कधी कधी आपल्याला त्याच्यावर मच्छर बसलेली. जुना काळ होता झेंडू बाम लावल्यानंतर डोकं राहायचं. आता झेंडू बामनं डोकं राहत. मानसोपचार तज्ञाकडे जावंच लागतं, झोपेच्या गोळ्या खावंच लागत. अहो मी म्हणतो काही गरज नाही ना कोणावर जायची, एवढ्या आपल्यावर झोपेच्या गोळ्या खाण्याची.